आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. शिव असं म्हणत ती पळतच आत आली. तसा त्याचा चेहरा खुलला. पूजा, तू? तो म्हणाला, हो मी. म्हटलं चला आज शिव बाबांना शिऱ्याचा प्रसाद दाखवावा. ती म्हणाली, शिरा म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. अरे वा, यात शिरा आहे? तो तिच्या हातातल्या बॅग कडे बघून म्हणाला, हो. थँक्यू, भेटला मला शिरा. आता तू जाऊ शकतेस. तो बॅग स्वतःच्या हातात घेत म्हणाला. तशी ती डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली. हाऊ रूड यू आर. गंमत करत होतो ग. चल आत बसून बोलूया, तो म्हणाला आणि पुढे चालू लागला. वाव यार, घर मस्त आहे तुझं. पूजा सगळीकडे नजर फिरवत म्हणाली. थँक्स, पण हे आमचं घर नाहीये. कधी ये कोल्हापूरला, आमचा वाडा बघून डोळेच फिरतील तुझे. तो सोफ्यावर हात पाय पसरून बसत म्हणाला. त्याने पिशवीतून डबा काढला, पण तो डबा उघडणार तितक्यात पूजाने त्याच्या हातातून डबा हिसकावून घेतला. शी यार, आत्ताच तर ऑफिस वरून आलायस ना, मग असं फ्रेश न होता डायरेक्ट खायला सुरुवात करणार आहेस? जा आधी फ्रेश होऊन ये. तुम्ही मुली जन्मताच बायका असतं का ग? सारखं आपलं हे करू नका ते करू नका. तुला जे म्हणायचंय ते म्हण, पण आधी फ्रेश होऊन ये. त्याशिवाय मी तुला शिऱ्याचा एक घास पण खाऊ देणार नाहीये. हा, तसं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, पण प्रश्न शिऱ्याचा आहे म्हणून ऐकतोय. जा आपल्यासाठी जाऊन 2 कप कॉफी बनवणार. तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. मी का बनवू? कुक नाहीये ग तुझ्याकडे? आहे ग, पण आज तो येणार नाहीये. हद्द झाली यार तुझी. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांनाच तू कामाला लावतोस? एकतर तुझ्यासाठी गरमागरम शिरा घेऊन या आणि वर तुमच्याच घरात येऊन तुमच्यासाठी कॉफी बनवा. याला काय अर्थ आहे यार? हे बघ, बाकीचं तुझं रुसणं फुगणं ते सगळं आपण मी आल्यावर कंटिन्यू करू, पण आधी प्लीज कॉफी बनव. घरी आल्या आल्या मला पहिला कॉफी लागते आणि सकाळी गरमागरम चहा. ठीक आहे, कॉफी कुठे आहे? माझ्या डोक्यावर. शिव, अगं हा काय प्रश्न झाला का? कॉफी कुठे असते? किचन मध्ये ना, मग तिकडेच असेल. जा जाऊन शोध जा. असं म्हणत तो भरभर पायऱ्या चढून फ्रेश व्हायला निघून गेला. मला वाटलं होतं इतक्या वर्षात हा काही बदलला असेल, पण नाही. हा तर पहिल्यापेक्षा आगाऊ झालाय. माणसाने किती आळशी असावं ना, याला पण एक लिमिट असतं. मला तर याच्या बायकोची आत्तापासूनच कीव करावीशी वाटते. बिचारी पुरती अडकणार आहे याच्या जाळ्यात. पूजा सुस्कारा सोडत म्हणाली आणि किचन मध्ये गेली. शोधाशोध केल्यानंतर तिला एका ठिकाणी साखर, चहा पावडर आणि कॉफी असे 3 सारखे डबे दिसले. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. मग तिने दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफीचे मग उचलून ती बाहेर आली. वा, कॉफीचा सुगंध मला इथपर्यंत येतोय ग, तो पायऱ्या उतरत म्हणाला. तशी ती मांजरी सारखे डोळे करून त्याच्याकडे बघू लागली. उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. तुझी नाटकं ना मी चांगलीच ओळखून आहे. ती कॉफीचा मग टेबलवर ठेवत म्हणाली. तसा तो गालात हसला.
सोफ्यावर बसत त्याने पुन्हा तो शिऱ्याचा डबा हातात घेतला आणि खायला सुरुवात केली. शिव, आता तू या शिऱ्यासोबत कॉफी पिणार आहेस? हो, मग त्याला काय झालं? तू ना खरंच अजब आहेस. तुला समजून घेणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. पण तुम्हाला मला समजून घ्यायचंच कशाला आहे? जसं आहे तसाच एक्सेप्ट करा ना. मग लग्न कधी करतेस? लग्न अजून तर तसा काहीही विचार केलेला नाहीये, पण करेन लवकरच. माझं सोड, तुझं सांग. तू कधी करतोयस लग्न? मी पण करेनच लवकर. इनफॅक्ट मी लग्नासाठीच तर इथे आलोय. लग्नासाठी आलोय म्हणजे? अगं म्हणजे घरच्यांनी माझ्यासाठी एक मुलगी बघितली आणि त्यांची इच्छा आहे की आम्ही लग्न करावं. मग काय प्रॉब्लेम आहे? जाऊन भेट तिला, बोला एकमेकांसोबत, थोडा टाइम स्पेंड करा आणि मग डिसाइड करा तुम्हाला लग्न करायचंय की नाही ते. बाय द वे, कुठे राहते ती? या घराच्या समोर. तो म्हणाला. तसा पूजाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. व्हॉट? आर यू सिरियस? म्हणजे तू तर पक्का घर जावई होण्याच्या मूड मध्ये आहेस. घर जावई आणि मी तर सध्या जावई होण्याच्या पण मूड मध्ये नाहीये. पण जबरदस्ती घोड्यावर बसतोय तर घर जावई काही डोंबल होणार? तो मनातच बडबडला. नाही ग, मला तर माहित पण नव्हतं की भाईने तिच्या घरासमोरचा फ्लॅट बुक केलाय. यार काही पण बोल, तुझा भाई ना खूप भारी आहे. माझा तर खूप आधीपासून क्रश होता त्याच्यावर. पण आता काय? हे सुकलेल्या सुपारी एवढं तोंड असलेली. झालंय आता त्याचं लग्न. आणि तुझ्यापेक्षा पण लाख पटीने चांगली वहिनी मिळालीये मला. तेव्हा ही दिवसाढवळ्या स्वप्न बघायची सोडूनच दे. मी फक्त सांगतेय तुला. आणि मी काय तुला दुसऱ्यांचा संसार मोडणारी मुलगी वाटले का? नाही ग, मी आपलं सहज म्हणालो. बरं माझं सोड, सध्या तुझ्या पुरतं बोल. जर घरच्यांना सगळं मान्य आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे लग्न करायला? आता हिला काय सांगू की जिच्यासोबत घरचे लग्न लावायचं म्हणतायत तीच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तो मनातच बडबडला. शिव, अरे तुझ्याशी बोलते मी. लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही. आणि लग्नाचं म्हणशील तर त्या मुलीला आपण नीटचं ओळखतही नाही. तिच्यासोबत आयुष्य कसं काढायचं? अगदी तसंच जसं तुझ्या आई वडिलांनी काढलं. हे बघ शिव, मी तुला आजपासून ओळखत नाही, खूप आधीपासून ओळखते. तुझं कॉलेज मधलं कॅसिनोवा टाईप बिहेवियर मला चांगलंच माहितीये. पण तुला खरं सांगू, हे सगळं क्षणिक सुख असतं. याचा असर फार काळ टिकत नाही. कुठलंही नातं टिकतं ते सहवासाने. आणि त्या सहवासात जर योग्य संवाद घडून आला तरच ते जुळलेलं नातं मजबूत होतं. विचार कर ना, आता तरी आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण आपल्या होणाऱ्या पार्टनर्स सोबत बोलू शकतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो. पण पूर्वीच्या काळी तर असं काहीही नव्हतं. काहींना तर आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा किंवा बायकोचा चेहरा पण बघायला मिळत नव्हता. घरच्यांनी ठरवलं म्हणून ते लग्नाला उभे राहायचे. पण तरीही आपल्या पार्टनर सोबत त्यांनी संसार केलाच ना. आय नो की तुझ्या मनात भीती असेल, पण मला वाटतं जर तुझ्या भावाने त्या मुलीला तुझ्यासाठी सिलेक्ट केलं असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तुझा तुझ्या भावावर विश्वास नाहीये का? माझा त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. मग झालं तर
जितका डोळे झाकून तू तुझ्या भावावर विश्वास ठेवतोयस, त्यातला थोडासा विश्वास त्या मुलीवर ठेव. शांतपणे एकमेकांशी बोला. तुमच्यातला संवाद वाढवा. त्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही एकमेकांसाठी कम्पॅटेबल आहात की नाही. आणि नाहीच तुमचे विचार जुळले तर तुम्हाला इतकं फ्रीडम नक्कीच आहे की तुम्ही तुमचं मत घरच्यांसमोर मांडू शकता. सो कुठलाही फायनल डिसिजन घ्यायच्या आधी एकदा एकमेकांशी शांतपणे बोला. कदाचित बोलल्यामुळे तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतील. पूजा म्हणाली. तसा तो तिच्या बोलण्याचा विचार करू लागला. त्यानंतर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि अर्धा तास थांबून पूजा तिच्या घरी निघून गेली. ती गेल्यावर मात्र शिवा तिच्या बोलण्याचा विचार करू लागला. आपण खरंच या विषयावर तिच्याशी पुन्हा एकदा बोलायला हवं, असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. आणि खूप वेळ विचार केल्यानंतर त्याने खरंच तिच्याशी बोलण्याचा निश्चय केला. साल्यानो, एक काम सांगितलं होतं तुम्हाला, ते पण धड करता आलं नाही. सलीम त्याच्या माणसांवर ओरडत म्हणाला. क्या करे भैया जी, उसका वो एसीपी भाई उसके साथ ही था, इसलिए हम उसे नहीं उठा पाए. पर आप चिंता मत कीजिए, जैसे ही मौका मिलेगा हम उसको जरूर उठाएंगे. त्याचा दुसरा माणूस म्हणाला. रात्रीच्या जेवणानंतर तारा तिच्या रूम मध्ये आली. अजय सोबत बोलून आता तिला मोकळं वाटत होतं. तिने तिची स्किन रुटीन केली आणि थोडा वेळ काम करण्याच्या उद्देशाने लॅपटॉप उघडला. अगदी 5-10 मिनिटच झाली असतील तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवरचं नाव बघून तिच्या कपाळावर परत आठ्या पसरल्या, कारण फोन शिवाचा होता. आता हा मला का फोन करतोय, ती मनातच म्हणाली. हॅलो, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. शक्य असेल तर माझ्या घरी ये. तो बाकीची फॉर्मॅलिटी न करता डायरेक्ट मेन मुद्द्यावर येत म्हणाला. सर, रात्रीचे 9:30 वाजलेत. इतक्या रात्री मी तुमच्या घरी येऊन बोलू शकत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आपण उद्या ऑफिसमध्ये भेटल्यावर बोलू. काम ऑफिसचं नाही, पर्सनल आहे. ऑफिसमध्ये या सगळ्या विषयावर आपण बोलू शकत नाही. त्यामुळे तू इथे येतेस की मी तुझ्या घरी येऊ तेवढं फक्त सांग. पण मला तुमच्याशी कुठल्याही पर्सनल विषयावर नाही बोलायचं. पण मला बोलायचंय ना, तू फक्त ऐकायचं काम कर. तुम्हाला एकदा मराठीत सांगितलेलं नाही कळत का? हे बघ तारा, आज मी बिलकुल मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. मला खरंच तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. सो प्लीज ये. तो एकदम शांततेत म्हणाला. तशी ती आता शॉक झाली. एकतर तो न चिडता इतक्या पोलाइटली तिच्याशी बोलत होता, आणि दुसरं म्हणजे आज त्याने तिचं नाव एकदम करेक्ट घेतलं होतं. इकडे शिव साहेब समोरच्या कागदाकडे बघून बोलत होते, कारण आपण चुकूनही तिचं नाव दुसरं घेऊ नये म्हणून त्याने कागदावर लिहून ठेवलं होतं. कारण आज त्याला तिच्याशी पंगा घेऊन चालणार नव्हतं. त्यामुळे तो शक्य तितक्या शांततेत तिच्याशी बोलत होता. ठीक आहे, आलेच. शेवटी तिने सुस्कारा सोडत उत्तर दिलं. काय करणार? तो जरी कसाही तिच्याशी वागत असला तरी तिचं त्याच्यावर प्रेम होतं, आणि तो इतक्या शांततेत बोलतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर विषय असणार असं तिला वाटलं. आणि त्याची काळजी पुन्हा एकदा तिला तिच्याच मनाविरुद्ध हरवून गेली.
तिने फोन कट केला आणि लॅपटॉप बंद करून अंगावर जॅकेट चढवलं. ती खाली आली तर तिचे आई बाबा हॉलमध्येच टीव्ही बघत बसले होते. आजी त्यांच्याच रूम मध्ये होत्या. गेल्या काही दिवसांपासून अजयची पण खूप धावपळ झाली होती, त्यामुळे तो पण आज लवकर झोपला होता. तारा, अगं इतक्या रात्री कुठे निघालीस? तिच्या आईने तिला बाहेर जाताना बघून विचारलं. आईने प्रश्न विचारताच ती मात्र काही क्षण गडबडली. जिथे ती जात होती त्याबद्दल तरी ती त्यांना काही सांगू शकत नव्हती, कारण सांगितल्यावर त्यांनी तिला जाऊच दिलं नसतं. मी ते अक्कीकडे चालले, थोड्या वेळात येते. यावेळी तिला फक्त अखिलचा सहारा वाटला, म्हणून त्याचं नाव पुढे करून ती मोकळी झाली. बर, तिची आई म्हणाली. अखिलकडे जाते म्हटल्यावर तसंही तिला कोणी अडवणार नव्हतं. तिने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेली. रोड क्रॉस करताच ती त्याच्या गेट समोर येऊन उभी राहिली. तिला बघताच वॉचमॅननी गेट उघडलं, कारण शिवाने त्याला आधीच तसं सांगून ठेवलं होतं. ताराने इकडे तिकडे पाहिलं आणि मग गेटच्या आत शिरली. दरवाजा उघडाच असल्यामुळे तिला बेल दाबायची गरज पडली नाही. जणू काही तो तिचीच वाट बघत होता. ती घरात गेली तर तो सोफ्यावरच मोबाईल मध्ये टाइमपास करत होता. तिच्या येण्याची चाहूल लागताच त्याने मोबाईल मधली नजर वर करून तिच्याकडे पाहिलं आणि काही क्षण तो तिला पाहतच राहिला. आज तिने एक साधासा पंजाबी ड्रेस घातला होता. आता ताराला सुद्धा अशा कपड्यांची सवय झाली होती. कोल्हापूरला असताना त्याच्यासाठी तिने तिचं हे रूप बदललं होतं, पण नंतर तिलाच त्या सगळ्याची सवय झाली. बेबी पिंक कलरचा तो पंजाबी ड्रेस तिच्यावर भलताच खुलून दिसत होता. केस वरती बांधलेले होते, पण त्या बांधलेल्या केसातून काही अवखळ बटा तिच्या विरुद्ध बंड पुकारून तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होत्या. ओढणी घ्यायचा कंटाळा आल्यामुळे तिने फक्त वरून जॅकेट घातलं होतं. तिचा तो इंडो वेस्टर्न लुक बघून पुन्हा एकदा त्याच्या हृदयाची धडधड वाढली. आजकाल ही जेव्हा पण माझ्या समोर येते तेव्हा माझे हार्टबीट्स इतके फास्ट का होतात? तिच्याकडे बघून तो मनातच म्हणाला. आता नुसतं बघतच राहणार आहात की बोलणार आहात काही? हो, बस ना. बोला, काय बोलायचं होतं? ती त्याच्यावर नजर स्थिरावत म्हणाली. तसं त्याने अस्वस्थपणे स्वतःच्या केसातून हात फिरवला, कारण आज तो स्वतःच्या स्वभावाविरुद्ध जाऊन तिच्याशी बोलणार होता. आणि हे सगळं करताना त्याला स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवणं गरजेचं होतं, कारण तिच्याशी बोलताना बऱ्याचदा असं व्हायचं की तो काहीही विचार न करता बोलून जायचा आणि मग ती अजूनच चिडायची. पण आज त्याला तिला चिडवायचं नव्हतं, उलट शांतपणे स्वतःची बाजू समजावून सांगायची होती आणि तिचीही बाजू समजून घ्यायची होती. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी त्याला स्वतःवर कंट्रोल ठेवणं गरजेचं होतं. आर यू ओके? त्याचा तो शांत चेहरा बघून आता तिला त्याची काळजी वाटू लागली, कारण तो इतका शांत राहणं शक्यच नाही हे तिला चांगलंच माहित होतं. हो, असं म्हणत तो उठला आणि चालत तिच्या दिशेने जाऊ लागला. तशी ती मात्र गडबडली. तो आपल्या जवळ येतोय हे बघून तिच्याही हृदयाची धडधड प्रचंड वाढली. रिलॅक्स.
मी काही खाणार नाहीये तुला, मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. असं म्हणत तो तिच्यापासून थोडं अंतर ठेवून बसला. तसं तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला. तरीही ती थोडंसं मागे सरकलीच. ते बघून आता मात्र त्याच्या भुवया उंचावल्या. एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर अखिलला चिकटून बसलेली तारा आठवली. आणि आपण इतकं अंतर ठेवून बसलोय तरीही ती मागे सरकते. हे बघून कुणास ठाऊक, पण त्याला हृदयात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. पण तसे हावभाव त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही. हे बघ तारा, मला घुमून फिरून बोलायची सवय नाहीये, त्यामुळे मी डायरेक्ट मेन मुद्द्यावरच येतो. मी जे बोलतोय ते आधी शांतपणे ऐकून घे, समजून घे, आणि त्यानंतर मग तुला जे काही बोलायचं असेल ते बोल. पण प्लीज माझं बोलणं चालू असताना मला मध्ये इंटरप्ट करू नकोस. तो म्हणाला. तिने फक्त हुंकार भरला. जेव्हापासून आपण भेटलोय तेव्हापासून आपल्यात काय काय झालंय हे सगळं तुला चांगलंच माहितीये. तुझं माझ्या आयुष्यात येणं योगायोग नव्हता, ते सगळं भाईने जुळवून आणलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्या आणि तू परत पुण्याला निघून आलीस. नंतर कोल्हापूरमध्ये पण बरंच काही घडलं, त्यामुळे मला इथे यावं लागलं. माझ्या इथे येण्याचं मेन रिझन काय आहे ते तर तुला चांगलंच माहितीये. मला तुझ्याशी लग्न करायचंय, तो म्हणाला. तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. भलेही या लग्नात आमचा स्वार्थ असेल, पण म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या झटकेन असं नाही. लग्न झाल्यानंतर तू माझी बायको होशील, त्यामुळे अर्थात त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडेन. आणि कधीतरी तुला ही लग्न करायचं आहेच ना, मग माझ्याशी का नाही? असं तर नाही ना की तुला दुसरंच कोणीतरी आवडतं म्हणून तू या लग्नाला नकार देतेस? शेवटचं वाक्य तो अखिलचा चेहरा आठवत म्हणाला. पण ते बोलताना त्याच्या मनावर किती दडपण आलं होतं हे फक्त त्यालाच माहित होतं. पण आज त्याला तिच्या मनातलं जाणून घ्यायचंच होतं. एकदा माझ्या डोळ्यात बघा आणि सांगा की तुम्हाला खरंच असं वाटतं की माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी असेल. यावेळी तिने न घाबरता त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. काही क्षणासाठी त्याची नजर तिच्या नजरेत अडकली, पण त्या नजरेत जेव्हा त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं तेव्हा मात्र तो गडबडला. तसं त्याने लगेच त्याची नजर बाजूला फिरवली